की प्रत्येक वेळेस आपलं जे मन आहे ते भरकटत आहे, भटकत आहे आणि आपण एक गोष्टींवरून दुसऱ्या गोष्टींवर सतत उड्या मारते आपलं मन. त्याचबरोबर आपण अधिकच्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, ज्या आपल्या गरजा आहेत त्या आपण पुरवण्यासाठी आपण मेताकुटीस येतो आहे. त्याचबरोबर आपल्याला आंतरिक शांतता मिळत नाही आहे आणि आपण त्या जे ध्यान आहे ते ध्यान करता येत नाही. तुम्ही एकटेच बंधूंनो याच्यामध्ये नाही आहे. याच्यामध्ये इतरांना देखील स्वतःपासून डिस्कनेक्ट झाल्यासारखं वाटतं किंवा आपलेपणा स्वतःबद्दलच वाटणं त्यांना थांबून जातं. त्याचबरोबर एक चांगली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की याच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी माइंडफुलनेसच्या ज्या टेक्निक्स आहेत आणि जे ध्यान आहे ते याच्यातून आपल्याला बाहेर काढू शकतं. हाय, माझं नाव पसादिक आहे आणि मी माइंडफुलनेस कोच आहे. ह्या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा की ज्यामध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावशाली माइंडफुलनेसचे मी तुम्हाला तंत्र सांगणार आहे. त्याचबरोबर ध्यान देखील मी सांगणार आहे की जेणेकरून आपणाला आपल्या जीवनामध्ये एक विधायक बदल किंवा जो चेंज आहे तो आपल्याला मिळू शकेल. भरकटणाऱ्या विचारांपासून आपल्याला सुटका करून घ्यायची तर आपल्याला माइंडफुलनेस ऑफ ब्रीदिंग किंवा ज्याला आपण म्हणतो श्वासोच्छ्वासावरचं जे ध्यान आहे ते आपल्याला शिकलं पाहिजे. आत्ताच एक छोटंसं मी तुम्हाला टेक्निक सांगतो की ज्या योगे आपण आता इमिजिएटली माझ्याबरोबर हे ध्यान करू शकता. यामध्ये आपण शांतपणे बसायचं आहे. चेअरवर बसू शकतो, आपण बेडवर बसू शकतो, सोफ्यावर बसू शकतो, जिथे कुणाला तुम्हाला सहज शक्य आहे तिथं तुम्ही बसू शकता. आणि हे करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण फक्त श्वास घ्यायचा आहे आतमध्ये नाकावाटे आणि उच्छ्वास करायचा आहे किंवा नाकावाटे श्वास बाहेर सोडायचा आहे. हे आल्हाद प्रक्रिया आहे. याच्यावर कोणत्याही प्रकारचा आपण कंट्रोल करत नाही. आपण फक्त श्वास आतमध्ये येतो त्यासाठी फक्त आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, जागृत राहायचं आहे आणि श्वास बाहेर जातो आहे याकडे फक्त जागृत राहायचं आहे. ही क्रिया आपण 5 सायकल किंवा 10 सायकल करू शकता. आणि ह्याचा जो फायदा आहे तो फायदा असा की आपली जे विचारचक्र आहे ते जे भरकटणारे विचार आहेत ते शांत होतील. आपल्याला पूर्णपणे क्लॅरिटी ऑफ माइंड होईल आणि आपल्या ज्या भावना आहेत त्या अधिक सजग होतील. त्यामध्ये मैत्री निर्माण होईल, आनंद निर्माण होईल. हा व्हिडिओ आपण इथेच थोडा वेळ पॉज करा आणि ही जी मी कृती सांगितलेली आहे ती कृती करा. ही ध्यानाची जे श्वासोच्छ्वासावर लक्ष ठेवायचं, जागृत राहायचं, ही कृती करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये लिहा की तुम्हाला काय अनुभव आला. तणाव घालवण्यासाठी बॉडी स्कॅन मेडिटेशन ही एक माइंडफुलनेसची प्रणाली आहे. त्यामार्फत आपण जागृती वाढवण्यासाठी आपण याचा उपयोग करून घेऊ शकतो. आणि आपल्याला माहिती आहे की आपण काम करत असताना आपल्याला स्ट्रेस निर्माण होतो, ताणतणाव निर्माण होतो आणि हे मेडिटेशन, ही जी ध्यान साधना आहे यामुळं आपल्याला हे जे विचार आहेत किंवा जे ताणतणाव आहेत ते कमी व्हायलाच मदत होते. मग हे बॉडी स्कॅन मेडिटेशन कसं करायचं? तर ही प्रोसेस एकदम सिंपल आहे, त्याचबरोबर प्रभावी आहे. आपण एक प्रकारे पोहलेले असाल, आरामदायक तुम्ही पडलेले असाल आणि मग पायाच्या तळव्यापासून ते डोक्यांच्या अग्रभागापर्यंत, डोक्यांच्या केसापर्यंत प्रत्येक शरीराचा भाग याकडं अलगदपणे जागृत राहायला शिकायचं. आणि जिथं कुठं टेन्शन आहे किंवा ताणतणाव आहे आपल्या शरीरामध्ये तो आपल्याला रिलीज करायचा, तो तणाव घालवायचा आहे. आपण जागृत राहून तो तणाव घालायला शिकायचा आहे. ह्याचा फायदा काय होतो मित्रांनो? तर ही प्रॅक्टिस ज्यावेळेस आपण करतो, हा सराव ज्यावेळेस आपण करतो, बॉडी स्कॅन मेडिटेशन ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपण लेट गो करायला शिकतो. आपण अधिक विधायक राहायला शिकतो. आपल्याला लाईट असं राहिल्यासारखं वाटतं. त्याचबरोबर आपण अधिक शांत देखील आपल्याला ह्याच्यापासून फायदा होतो. माझे एक क्लायंट आहेत मिस्टर राहुल. त्यांना हे ज्यावेळेस मी टेक्निक सांगितलं त्यावेळेस त्यांचा देखील ज्यावेळेस ते कामावरून खूप बॉदर होऊन येत होते, तो कामातला जे ताणतणाव आहे तो घरी देखील आणला जात होता. आणि ज्यावेळेस हे टेक्निक्स त्यांना शिकवलं, त्यांनी जे प्रॅक्टिस केली तर त्यावेळेस त्यांना काही दिवसांमध्येच त्यांच्या लक्षात आलं की जे बॉडी स्कॅनचे हे टेक्निक्स आहे, ध्यान आहे, त्यामुळं चांगल्या प्रकारे झोप येते, रिफ्रेश वाटतं आणि त्याचबरोबर अधिक शांत होऊन जे विचारचक्र जे गरगरतं आहे ते थांबतं. आंतरिक शांती मिळवण्यासाठी आपल्याला जे नोटबुक आहे, वही आहे, त्यामध्ये आपल्याला कृतज्ञता आपल्याला लिहिता आली पाहिजे.
आपल्याला आंतरिक शांती मिळवण्यासाठी, ध्यान करण्यासाठी आपण आपल्यामध्ये जो मैत्रीचा विकास आहे तो केला पाहिजे. आणि जे माइंडफुलनेस आहे त्यासाठी आपल्याला कृतज्ञता जनरल आपल्याला लिहिता आली पाहिजे किंवा वहीमध्ये आपल्याला लिहिता आलं पाहिजे आपण कोणत्या गोष्टीबद्दल आपण कृतज्ञ आहोत. तर ह्याची सोपी प्रक्रिया अशी आहे की आपण एखादी वही घ्यावी, त्यामध्ये आज मी कोणत्या 3 गोष्टींबद्दल मी कृतज्ञ आहे अशा गोष्टी लिहायच्या आहेत. त्या गोष्टी खूप मोठ्या असतील असं पण नाही आहे. साध्या सोप्या ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत किंवा ज्या आहेत ज्याच्याबद्दल तुम्हाला असं वाटतं की मी कृतज्ञ आहे, ग्रेटफुल आहेत, अशा त्या 3 गोष्टी लिहायच्या. हे केल्याचे जे फायदे आहेत ते असे आहेत की आपला जो दृष्टिकोन आहे तो विधायक होतो. आपला जो फोकस आहे तो आपल्या चांगल्या बाजूवर निर्माण होतो आणि जे नकारात्मक बाजू आहे त्यातला त्या कमी कमी होतात. त्याचबरोबर आपल्याला आंतरिक शांतता मिळते आणि सुस्पष्टता देखील मिळते. हे केल्यामुळं आपण आपल्या जीवनाचा परमोच्च आनंद आपण मिळवू शकतो. कारण हे छोटे छोटे टेक्निक्स आहेत, परंतु आपण अधिक वेळेस हे ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की हे खूप प्रभावी आहे. आज कोणत्या गोष्टींबद्दल मला कृतज्ञता निर्माण झाली, कृतज्ञता वाटते, अशा 3 गोष्टी आपण खाली कॉमेंट बॉक्समध्ये ताबडतोब लिहा आणि मी ते वाचणार आहे. म्हणजे मलाही कळेल की आपण कोणत्या कोणत्या गोष्टीबद्दल कृतज्ञ आहात. विधायक बदलासाठी आपण एक महत्त्वाची गोष्ट करूया, ती म्हणजे व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन आपल्याला असं करायचं आहे की ज्यावेळेस आपण पहाटे आपण उठणार आहोत, उठून आपलं शरीर अतिशय हलकं झालेलं आहे, आपण रिलॅक्स झालेलं आहोत, आपली पूर्णपणे झोप झालेली आहे. त्याचबरोबर आजच्या दिवसाची मी चांगल्या प्रकारे सुरुवात करणार आहे. जे महत्त्वाचे काम आहे ते दिवसभर मी करणार आहे. माझी जी सुस्पष्टता आहे माझ्या विचारांप्रती ती अतिशय सुस्पष्टता आहे. त्याचबरोबर माझं पीस ऑफ माइंड आहे, माझी मनःशांती झालेली आहे, असे आपल्याला व्हिज्युअलायझेशन करायचे. आणि फ्युचरसाठी ज्यावेळेस आपण हे नेहमीप्रमाणे हे जे ध्यान साधना आपण करत असू त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की आपल्याला फक्त आंतरिक शांतीच फक्त मिळायला लाभलेली असं नाही आहे, तर त्याचबरोबर आपले इतरांप्रती असणारे नातेसंबंध, आपण जिथं आपला व्यवसाय आहे तिथे आपण अधिक चांगल्या प्रकारे काम करतो. त्याचबरोबर आपलं जे राहणीमान आहे ते अधिक चांगलं झालेलं आहे, विधायक झालेलं आहे. आपण प्रेमाने वागतो आहे, मैत्रीने वागतो आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण इतरांना चांगल्या प्रकारे रिस्पेक्ट देऊन आपण वागतो आहे. आपल्या जीवनामध्ये चांगलं फुलफिलमेंट झालेलं आहे, हे यावरून लक्षात येईल. की तुम्हाला पुढची स्टेप घेण्यासाठी जर तुम्हाला असं वाटत असेल की हे माइंडफुलनेसचे टेक्निक्स अत्यंत प्रभावी आहेत आणि महत्त्वपूर्ण आहेत आपल्या जीवनामध्ये, तर खाली जे माझं वर्कशॉप आहे त्या वर्कशॉपसाठी, येणाऱ्या वर्कशॉपसाठी आपण खाली दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा की जेणेकरून आपले जीवन बदलण्यासाठी ते तुम्हाला अधिक उपयोगी पडेल. रजिस्टर ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस आपल्याला माझे वेबिनार आणि माझे जे वर्कशॉप आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एंट्री मिळणार आहे. हा जो चॅनल आहे माझा यूट्यूब चॅनल, त्याला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा की जेणेकरून त्यांना देखील हा बेनिफिट आहे तो, हा जो फायदा आहे तो त्यांना मिळेल.